नमस्कार मित्रांनो, डब्याकडे बघून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कशाची रेसिपी बनवणार आहोत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मखाना रेसिपी. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे. तर कढईमध्ये थोडंसं तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक घालून घ्यायचं आणि शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि यात शेंगदाण्याचा थोडासा कलर आपल्याला ब्राऊन होऊन द्यायचा आहे. बघा, व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आणि एक काळजी घ्यायची की हे शेंगदाणे फुटतात आणि तेल वगैरे अंगावर उडण्याची भीती असते, त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित करायचं आहे. शेंगदाणे काढून घेऊन त्याच तेलामध्ये आपल्याला थोडी हिरवी मिरची टाकायची. इथे मी जवळजवळ 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे व्यवस्थित परतून झाल्यावरती याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद टाकून आपल्याला टाकायचा आहे मखाना. हा व्यवस्थित मखाना आपल्याला हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून सगळी हळद त्याला लागेल. तर बघू शकता, मस्त मखाना परतून झालेला आहे. आणि जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला तो एकदम नॉर्मल गॅसवरती हलवून घ्यायचा आहे. आणि थोडंसं मध्ये एक घेऊन तो चेक करायचा. जोपर्यंत तो फुटत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही की तो झाला आहे की नाही झाला आहे. ते जेव्हा दाबून तो फुटेल तेव्हा समजायचं की आपला मखाना क्रिस्पी असा झालेला आहे. तर बघू शकता, मस्त क्रिस्पी असा मखाना आपला तयार झालेला आहे. आणि लगेचच आपण एका ताटामध्ये घेऊन थोडासा खाऊन बघूया कसा झाला आहे ते. तर याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे, जोपर्यंत तो थंड होत नाही तोपर्यंत आपण त्याला भरून नाही ठेवायचं आहे. जर गरमच आपण भरून ठेवला तर तो खूप सादळतो आणि चांगला नाही लागत. तर मित्रांनो, अशी होती माझी आजची रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.